पहाटेच्या वेळी सतीश शिंदे हा रिक्षा चालक मडकी वस्तीमध्ये राहणारा काल जुना पुण्याचं पूल होतं त्याच्यावरनं तो निघालेला असताना तिथं महानगरपालिकेचं किंवा ज्या नॅशनल हायवेने ते ब्रिज पाडले ते लक्षात न आल्यामुळे तो ब्रिजमध्ये वड्यामध्ये तो रिक्षा घातल्यामुळं ती रिक्षा अडकून पडली आणि तो वाहून गेला असं काल रात्री सगळ्या तिथल्या आणि त्यांच्या घरच्यांचं म्हणणं आहे की तो वाहून गेला आणि त्याची तपासणी सुरू आहे. आणि या तपासणी होत असताना ही घटना घडू नये किंवा कुठलीही दुर्घटना घडू नये जी सुरक्षितता भाग होतं तो न करता नॅशनल हायवेने ते पाडलं असेल तर तिथं बॅरिकेड लावायला पाहिजे आणि लोकांना तिथं जायला मनाई करायला पाहिजे दोन्ही साईडला लावून, पण ते केलं नाही. महानगरपालिकाचंही दुर्लक्ष त्याकडे झालेलं आहे. महानगरपालिका ह्या नाल्याच्या आपण बघतो की गेल्या पाऊस जसं पडत आहे चांगल्या प्रकारे त्या प्रत्येक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. कारण या सोलापूर शहरातील अनेक नाले वाहत असताना त्या नाल्याच्या बाजूला काढे जे झुडपे झालेले आहेत, ज्या झाडं वाढलेल्या आहेत त्या झाडं कमी करणं, झुडपं काढणं किंवा नाल्याची साफसफाई करून नाला रुंदीकरण व खोलीकरण करून घेणं हे काम झालं नसल्यामुळं आज या सोलापूरकरांना या सगळ्या समस्येचा समोर जावं लागत आहे. त्यामुळं या नगर अभियंता असू द्या किंवा आरोग्य विभागाचं असू द्या या सगळ्यांचं निष्काळजीपणामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. आज तरी निदान महानगरपालिका लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टी जेव्हा पाणी कमी होईल तेव्हा करायला पाहिजे. आणि आपण बघतोय गेल्या 2-2 दिवस झालं 3-3 दिवस झालं पिढी गर्कोसारख्या भागामधनं पाणी ओसरलं नाही. आजही तिथल्या ड्रेनेज पूल भरून वाहत आहेत आणि त्या कमी झाल्या ओसरल्या झाल्या तिथं आरोग्याची संदर्भातही दक्षता घेण्याची गरज आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात 2-2, 3-3 दिवस घरामध्ये पाणी राहिल्यामुळं तिथं रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. आणि महानगरपालिकेला मी सांगू इच्छितो की तिथेही त्यांनी ताबडतोब काळजी घेऊन तिथल्या लोकांना रोगराईपासून कसं वाचवता याची दक्षता घ्यावी.